ठाण्यातल्या नौपाडा परिसरात कृष्णा निवास नावाची 3 मजली धोकादायक इमारत काल मध्यरात्री 2:30च्या सुमारास कोसळली। इमारत 50 वर्ष जुनी असून पालिकेने यापूर्वी ही इमारत धोकादायक म्हणून घोषित केली होती। त्यानंतर अनेक कुटुंब इमारत सोडून निघून गेले, पण 5 कुटुंब तिथेच राहत होते। मृतांमध्ये भट्टा कुटुंबातल्या 3घांचा समावेश असून अरुणा सावंत आणि अमृत पटेल तसंच प्रिया पटेल यांचाही मृत्यू झालाय। महापालिकेने या इमारतीतल्या रहिवाशांना इमारत धोकादायक असल्याची नोटीसही यापूर्वीच पाठवली होती। त्यानुसार काही कुटुंब इमारत सोडून इतर ठिकाणी राहण्यास गेले होते, पण 5 कुटुंब इमारतीतच राहत होते। ठाण्याच्या या नौपाडा परिसरात अनेक धोकादायक इमारती आहेत, पण तरीही नियम धाब्यावर बसून अनेक लोक या इमारतींमध्ये राहत आहेत। धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असतानाच ही इमारत पालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत नसल्याचा धक्कादायक खुलासा ठाण्याचे पालिका आयुक्त संजय जयस्वाल यांनी केलाय। त्यामुळे आता जर ही इमारत धोकादायक नव्हती तर ती कशी काय कोसळली असाच सवाल उपस्थित झालाय। दरम्यान याबाबत पालिका मुख्यालयात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे। या बैठकीत धोकादायक इमारतींबाबत चर्चा होणार आहे। याबाबत अधिक माहिती घेऊयात आमचे ठाण्याचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडून। विकास, काल मध्यरात्री ही अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे। सध्या तिथे ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे। आता किती प्रमाणात ढिगारा उपसण्याचं काम पूर्ण झालंय आणि संपूर्ण ढिगारा उपसण्यासाठी आणखीन किती वेळ लागू शकतो? आता ढिगारा उपसण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे। 12 वाजेपर्यंत संपूर्ण ढिगारा उचलला जाईल। 12 लोक यामध्ये मृत्युमुखी झालेले आहेत आणि 7 जण जखमी झालेले आहेत। NDRF ची टीम, ठाणे महानगरपालिका आणि फायर ब्रिगेडचे अधिकारी आणि कर्मचारी अजूनही त्या ठिकाणीच आहेत। जोपर्यंत संपूर्ण ढिगारा उचलला जात नाही तोपर्यंत ते आपल्या घराला जाणार नाहीत, असं देखील ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून सांगण्यात आलेलं आहे। विकास, पालिका आयुक्तांनी असं म्हटलं की ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती, तर तुझ्याकडे या संदर्भात काही माहिती आहे का? आज सकाळी जेव्हा ही घटना घडली, पहाटे काही अधिकारी आणि स्थानिक लोक देखील म्हणत होते की सदरची इमारतला धोकादायक नोटीस यापूर्वी बजावण्यात आली होती। काही लोकांनी आपल्यावर बोलताना मग सांगितलं होतं 10 वर्षापूर्वी या ठिकाणी धोकादायक इमारत नोटीस या इमारतीला बजावल्यानंतर इमारत खाली केली गेली नव्हती। कुठेतरी इमारतीचा मालक, भाडेकरू यांच्यातला वाद असल्यामुळे ही घटना घडली असावी असा कयास महापालिका आयुक्तांनी आणि शिवसेनेचे पालकमंत्री आहेत ठाण्याचे एकनाथ शिंदे यांनी देखील व्यक्त केला होता। या ज्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या या धोकादायक इमारतींना बजावल्या गेल्या नसलेला खुलासा देखील ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केलेला आहे आणि सदरची इमारत आमच्या धोकादायकच्या यादीमध्ये नव्हती असं देखील त्यांनी सांगितलंय। त्यामुळे त्यांनी सरळ यापूर्वी ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी किंवा जे काही कर्मचारी होते ते सकाळी सांगत होते आम्ही यांना धोकादायक नोटीस बजावली होती आणि नंतर आता आयुक्त म्हणतात की धोकादायकची नोटीस बजावलेली नाही। त्यामुळे आयुक्त सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन ही शहानिशा करणार आहे। धन्यवाद विकास, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। आपण या घटनेवरती नजर ठेवूनच राहणार आहोत, मात्र तासाभरात या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची।